जनाब संजय राऊत बॉम्ब टाकण्याच्या धमक्या देत आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करतायत. परंतु संजय राऊतांना हे लक्षात येत नाहीये की आपल्याकडे आता बॉम्ब नाहीत, सुतळी बॉम्ब देखील नाहीयेत. उरलेत ते लवंगी फुसके फटाके. याच्या पलीकडे तुमच्याकडे काही नाही. तोंडातून वायफळ बडबड करायची, पोकळ धमक्या द्यायच्या, एवढंच तुमचं काम उरलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पाकिस्तानवर बॉम्ब टाकताना कुणाची परमिशन घेत नाहीत. पाकिस्तानला देखील धडा शिकवतात. तुम्हाला देखील जनतेच्या आशीर्वादानं धडा शिकवलाय. त्यामुळं आपले उरले सुरले लवंगी फटाके सांभाळा. ते देखील फुसके आहेत, त्याच्याकडे लक्ष द्या आणि मग इतरांना धमक्या द्या, इतरांवर टीका करा. उद्धवजी ठाकरे यांनी महाविकास आघाडीची मोठ बांधण्यापेक्षा, महाविकास आघाडी एकत्र करण्याच्या नादात पडण्यापेक्षा उभाटा गट एकत्र ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कारण उभाटा गटामध्ये भास्कर जाधव विरुद्ध मिलिंद नार्वेकर, आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत असे गटतट विभागले गेलेले आहेत. त्यामुळं कुठं महाविकास आघाडीची मोठ बांधायला जात आहेत. संजय राऊत, तुमच्या पक्षामध्ये जे गटबाजी चालू आहे, तुमच्या पक्षाची 4 शकलं पडलेली आहेत, ते आधी सांभाळा आणि मग महाविकास आघाडीची वोट मानणं, महाविकास आघाडी एकसंघ ठेवणं याचा प्रयत्न करा. त्यामुळं विनाकारण भारतीय जनता पार्टीवर टीका करणं हे धंदे सोडून द्या. जनाब संजय राऊत यांच्यावर एवढी दुर्दैवी वेळ आली आहे की ते आणीबाणीचं देखील समर्थन करतायत. आणीबाणीचा काळा इतिहास जर पुस्तकामध्ये आला तर संजय राऊत तुमचं पोट का दुखतंय आणि तुम्ही आज जयप्रकाशजी नारायण, अटल बिहारी वाजपेयी, अडवाणीजी यांच्यावरही टीका करायला लागलात. तुमची एवढी पात्रता आहे. मुळामध्ये आणीबाणीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना त्रास झाला. सर्वसामान्य नागरिकांना घरामध्ये डांबलं होतं, तुरुंगामध्ये डांबलं होतं. हा काळा इतिहास पुस्तकामध्ये शिकवलाच पाहिजे. परंतु तुम्ही आता काँग्रेसचे गुलाम झाल्यामुळं तुम्हाला आणीबाणी योग्य वाटते. पण एक लक्षात घ्या, आणीबाणी तुमच्या पक्षामध्ये आलेली आहे. तुमच्या पक्षामध्ये एक माणूस उरलेला नाही. त्यामुळं आपल्या पक्षातली आणीबाणी दूर करण्यासाठी प्रयत्न करा. विनाकारण काँग्रेसच्या नादाला लागून, राहुल गांधींच्या नादाला लागून आणीबाणीचं समर्थन करू नका. यामध्ये तुमचं तोंड भाजल्याशिवाय राहणार नाही. हे जनाब संजय राऊतांनी लक्षात ठेवावं. जनाब संजय राऊत, तुम्ही आणि काँग्रेसनं राम मंदिराला विरोध केला, राम मंदिर बांधण्याला विरोध केला. मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे असं म्हणत भारतीय जनता पार्टीची, विश्व हिंदू परिषदेची राम मंदिर आंदोलनाची खिल्ली देखील तुम्ही उडवली. आता या कथित दानपेटी प्रकरणामध्ये तुम्ही भारतीय जनता पार्टीवर आरोप करतायत, परंतु या आरोपामध्ये काहीही तथ्य नाही. दानपेटीच्या कथित घोटाळ्या प्रकरणामध्ये चौकशी सुरू आहे. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. परंतु तुमचा या राम मंदिरालाच विरोध आहे. तुमचा प्रभू रामचंद्रांच्या विचारांनाच विरोध आहे. तुमचा हिंदुत्ववादाला विरोध आहे. त्यामुळं राम मंदिराला बदनाम करण्याचा प्रयत्न काँग्रेस देशभर करते आणि त्याला जनाब संजय राऊत साथ देत आहेत. परंतु एक लक्षात घ्या, या देशातील 140 कोटी जनतेची श्रद्धा प्रभू रामचंद्रांवर आहे. तुम्ही कितीही राम मंदिरांची आणि त्या संदर्भातली खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला तरी जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. हे जनाब संजय राऊतांनी लक्षात घ्यावं.